साधु साधु साधु। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा हा सद्धम्म, सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। मागील भागामध्ये आपण भगवान बुद्धाच्या 9 गुणांपैकी काही गुणाचा आपण अभ्यास केलेला आहे। त्यापैकी 7 गुणांचा आपण अभ्यास केलेला आहे। पुरी सद्धम्म सारथी सत्था देव मनुस्सानं बुद्धो भगवाती। पुरी सद्धम्म सारथी या 7व्या गुणाचा आपण अभ्यास केला होता। आज आपण 8वा गुण, भगवान बुद्धामध्ये असणारा 8वा गुण, या 8व्या गुणाचा अभ्यास करूया। जाणून घेऊया की भगवान बुद्धामध्ये कोणता गुण आहे जो 8वा गुण आहे। 9 गुण असतात बुद्धामध्ये, धम्मामध्ये 6 गुण असतात आणि संघामध्ये 9 गुण। तर आपण बुद्धामधले 9 गुण आतापर्यंत काही प्रमाणात जाणून घेतलेले आहे। या 7 गुणापर्यंत जाणलेला आहे आणि आजचा 8वा गुण आहे। त्या 8व्या गुणाचा आपण अभ्यास करूया, त्यावर चर्चा करूया, जाणून घेण्याचे, समजून घेण्याचे प्रयत्न करूया। तर 8वा गुण कोणता आहे तर सत्ता देव मनुस्सानं। सत्ता म्हणजे शास्ता, टीचर, गुरु। सत्ता कुणाचे शास्त्रा, कुणाचे शिक्षक, कुणाचे टीचर, कुणाचे गुरु? देव मनुस्सानं, देवांचे आणि मनुष्यांचे। टीचर, शिक्षक, गुरु। सत्ता देव मनुस्सानं, देवांचे व मनुष्यांचे गुरु आहे, शिक्षक आहे। का आहे? कोणत्या कारणाने भगवान बुद्ध देवांचे आणि मनुष्यांचे गुरु आहे असे म्हटले जाते? त्याला कारण आहे। कारण काय आहे की त्यांनी दृष्ट धर्म म्हणजे वाईट प्रवृत्ती, वाईट गुण, जे त्याला दुर्गुण म्हणतात, या सर्वांना त्यांनी जाणलेलं आहे, अनुभवलेलं आहे। दृष्ट धर्म, सांप्रदायिक धर्म, या वाईट धर्मांना, आणि सांप्रदायिक धर्म म्हणजे परलोक, आणि परमार्थ, परमार्थ म्हणजे निर्वाणाचा मार्ग। निर्वाणाकरिता योग्य प्रकारे अनुशासन, धर्मदेशना, धम्माचा उपदेश करतात। बुद्ध देवांचे आणि मनुष्यांचे शिक्षक का आहे, गुरु का आहे? कारण भगवान बुद्ध दृष्ट धर्म याबद्दल जाणकारी देतात की दृष्ट धर्म आपलं पुण्य कसं नष्ट करतात। त्यानंतर सांप्रदायिक धर्म, परलोकाकडे कसं जाता येईल, आणि परमार्थ, निर्वाण,
निर्वाणापर्यंत कसं जाता येईल याबद्दल ते योग्य प्रकारे अनुशासन करतात, उपदेश करतात. त्यांना या अर्थाने शास्ता म्हणतात. गुरु, शिक्षक, टीचर या प्रकारे भगवान बुद्ध देवांना आणि मनुष्यांना या प्रकारचा उपदेश करतात, अनुशासन करतात, म्हणून त्यांना शास्ता म्हणतात, गुरु म्हणतात. पुन्हा भगवान सार्थवाह आहे. भगवंताला पुन्हा एक दुसरं नाव दिलेलं आहे, ते सार्थवाह. सार्थ म्हणजे समूह, वाह म्हणजे पार करणारा, वाहक. जो समूहाला पार करणारा म्हणजे सार्थवाहक. या प्रकारे भगवान बुद्धाला सार्थवाहक सुद्धा म्हणतात. कशामुळे? ज्या प्रकारे एखादा पुढारी किंवा मार्गदर्शक किंवा एखादी व्यापारी, तो त्याचा जो समूह असतो, व्यापारी समूह, जंगलातून जर जायचं असेल पुढे व्यापार करण्याकरिता, तो जंगल निर्जन असेल, निर्जल असेल, तर त्या जंगलातून तो पुढारी मार्गदर्शक व्यापारी काय करतो की ते आपल्या समूहाला जंगलातून पुढे घेऊन जातो. जिथे पाण्याचा पत्ता नाही, अजिबात पाणी नाही, त्या अशा निर्जल जंगलातून पार करून देतो, पुढे घेऊन जातो. तो निर्जल जंगल ओलांडण्यास मदत करतो. त्याला म्हणतात वाहक, म्हणजे पार करणारा. त्यांना सुरक्षित त्या ठिकाणावर पोहोचवतो. अशा निर्जल जंगलातून पार करून देतो, पुढे नेतो आणि सुरक्षित ठिकाणी त्यांना पोहोचण्यास मदत करते. त्याच प्रकारे भगवान बुद्ध सुद्धा याच प्रकारे आहे, शास्ता आहे. सार्थवाह म्हणजे जे समूह आहे, जो दुःखात पडलेला आहे, या संसारामध्ये आहे, या भवचक्रामध्ये अडकलेला आहे, अशा समूहाला भगवान बुद्ध हा जंगल जे आहे, तृष्णेचा जंगल आहे, दुःखाचा जंगल आहे, हा ओलांडण्यास, पलीकडे जाण्यास मदत करतात, घेऊन जातात, पार करतात. जसा एखादी नावी तो पाण्यामध्ये नौका टाकतो आणि त्या नौकेमध्ये बसणाऱ्या लोकांना पलीकडल्या तीरावर पोहोचवतो. तो नावी म्हणजे वाहक आहे, वाहून नेणारा. आणि सार्थ कशाला? समूहाला पलीकडे घेऊन जाणारा सार्थवाह. या प्रकारे भगवान बुद्ध या समूहाला जंगल ओलांडण्यास मदत करीत असतात. जंगल म्हणजे जन्म मृत्यूचा संसार, दुःख सागर, भवसागर. या दुःख सागर रूपी भवचक्र पार करण्यास भगवान बुद्ध मदत करतात. असे ते शिक्षक जनसमूह दुःखातून मुक्तीकडे घेऊन जातो. म्हणून जन्म मृत्यू रूपी भवचक्रातून भगवान बुद्ध अशा जनसमूहाला, दुःखात पीडित पडून असलेल्या लोकांना, प्राण्यांना त्या दुःखाच्या बाहेर काढून निर्वाणाकडे घेऊन जाण्यास मदत करतात. असे असते टीचर, असे शिक्षक असतात. तर या प्रकारे आपल्या शिष्यांना कोणत्या ठिकाणावर पोहोचवावं ते जाणतात की योग्य ठिकाण कोणतं. तर बरोबर या दुःखातून, संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करतात आणि जिथे दुःख नाही, सुखही सुख आहे, अशा निर्वाण स्थळी पोहोचवण्यास मदत करतात. देव मनुष्यानं, देवामध्ये आणि मानवामधील उत्कृष्ट आणि भव्य
असा उत्तम पुरुष, जे उत्कृष्ट आणि भव्य जे लोक असतात, ते उत्तम पुरुषाच्या गुणांना सांगण्याकरिता भगवान बुद्धांनी असे म्हटले आहे की मानवामधील आणि देवामध्ये जे उत्कृष्ट आणि भव्य गुण आहे, उत्तम पुरुषाच्या गुणांना सांगण्याकरिता असे म्हटले जाते, भगवान बुद्ध तर हे एक शिक्षक आहे, जे पशुयोनीतील प्राण्यांना पण अनुशासन शिकवितात. भगवान बुद्ध सर्व प्राणी मात्राची भाषा जाणतात. वेळ लागत नाही. एखाद्या मुंग्यांच्या वारुळाजवळ भगवान बुद्ध जर उभे झाले, क्षणात त्यांची भाषा जाणतात. एखाद्या जंगलातल्या प्राण्यांच्या समूहाजवळ उभे राहिले, क्षणामध्ये त्यांची भाषा ते जाणतात. त्यांना त्यांचं ज्ञान तुरंत होतो. म्हणून लोक आणि लोकांतराचे रहस्य जाणणारे म्हणतात. तर या प्रकारे भगवान बुद्ध या प्राण्यांना सुद्धा, जीवजंतूंना सुद्धा अनुशासन शिकवितात, कारण की ते बुद्ध शास्त्र आहे, गुरु आहे, टीचर आहे. भगवान बुद्धाचे धम्म प्रवचन ऐकल्याने उपनिश्रय संपत्तीला प्राप्त करून त्याच उपनिश्रय संपत्तीमुळे दुसऱ्या किंवा तिसऱ्या जन्मामध्ये मार्गफळ प्राप्त होत असतो. भगवान बुद्धाच्या या उपदेशामुळे, धम्मश्रवणामुळे काय लाभ होतो? उत्तम मंगल होतो. कालेन धम्म सवनं एतं मंगलम उत्तमं. उत्तम मंगल होतो धम्मश्रवण केल्याने, वेळोवेळी धम्मश्रवण केल्याने. म्हणून भगवान बुद्धाची धम्मवाणी ऐकल्यानंतर आपले आश्रव नष्ट होतो आणि उपनिश्रय संपत्ती प्राप्त होतो. आणि त्या संपत्तीमुळे मनुष्य त्या उपनिश्रय संपत्तीमुळे दुसऱ्या किंवा तिसऱ्या जन्मामध्ये मार्गफळ प्राप्त करत असतो. जे निर्वाण मार्गाचं फळ आहे ते प्राप्त करत असतो. अशा प्रकारे आपण आज या 8व्या गुणाचा अभ्यास केलेला आहे. तर ह्या 8व्या गुणाला आपण जाणून घेतलेला आहे. त्यापुढे 9वा गुण आहे बुद्धो भगवाती. 9वा गुण भगवान बुद्धामध्ये कोणता आणि कोणत्या गुणामुळे, या 9 गुणामुळे त्यांना बुद्ध म्हणतात. तर बुद्धामध्ये 9वा गुण आहे की बुद्धो भगवाती, ते असे ते भगवान. जे काही ज्ञात आहे ते जाणून घेतल्याने मुक्ती म्हणजे निर्वाण, दुःखातून मुक्ती, सर्व आपत्ती विपत्तीतून, जन्म मरणाच्या या भवचक्रातून मुक्ती, सुटका म्हणजे निर्वाण. ज्याच्या सर्व तृष्णा नष्ट झालेली आहे. नीर म्हणजे नष्ट, वाण म्हणजे तृष्णा. ज्याच्या सर्व तृष्णा नष्ट झालेली आहे त्याला मुक्ती मिळतो, निर्वाण प्राप्त होतो. निर्वाण प्राप्त करून देणाऱ्या ज्ञानामुळे त्यांना बुद्ध म्हणतात. भगवान बुद्ध स्वतः निर्वाण प्राप्त करणारे आणि इतरांना सुद्धा निर्वाणाचा मार्ग सांगणारे आहे, उपदेश करणारे आहे. यामुळे ते त्यांना बुद्ध म्हणतात. ते उपदेश देणारे आहे, निर्वाण मार्गाचा उपदेश सांगणारे आहे. कारण ते त्यांनी अवगत केलेला, प्राप्त केलेला आहे, त्याचं त्यांना ज्ञान झालेलं आहे, बोध झालेला आहे. त्यामुळे ते दुसऱ्याला सुद्धा निर्वाण मार्गावर आरूढ करतात. म्हणून निर्वाण प्राप्त करून देणाऱ्या ज्ञानामुळे त्यांना बुद्ध म्हणतात. कारण 4 आर्य सत्याला स्वतःच जाणले. भगवंतांनी 4 आर्य सत्याला स्वतःच जाणले. इतर मानव प्राण्यांना पण समजावून सांगितले. 4 आर्य सत्य काय आहे ते इतर प्राणी मात्राला सुद्धा समजावून सांगितले. दुःख आहे, दुःखाचे कारण आहे, दुःखाचे निवारण आहे, दुःख दूर करता येतो. दुःख दूर करण्याचा
मार्ग पण आहे. या प्रकारे भगवान बुद्ध प्राणी मात्रांना उपदेश करून दुःखातून बाहेर काढण्यासाठी, निर्वाणाकडे घेऊन जाण्यासाठी मदत करतात. म्हणून 4 आर्य सत्याला स्वतः जाणले आणि इतरांना जाणण्यासाठी, त्यांना अभ्यास करण्यासाठी उपदेश करतात, समजावून सांगतात. म्हणून या कारणामुळे पण ते बुद्ध आहे. या विधानाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी त्यांनी सत्य जाणले आहेत. म्हणून त्यांनी या विधानाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी, त्यांनी स्पष्ट करण्यासाठी, अर्थ स्पष्ट झाला नाही तर लोक मुक्त होणार नाही. म्हणून या निर्वाण या विधानाचा अर्थ, 4 आर्य सत्य या विधानाचा अर्थ स्पष्ट करून समजावून सांगण्यासाठी त्यांनी हे सत्य सर्वप्रथम जाणलेले आहे. म्हणून ते समजावून सांगू शकतात. म्हणून त्यांना बुद्ध म्हणतात. प्राणी मात्रांना ज्ञानबोध करून दिल्यामुळे असे ते बुद्ध. म्हणून बुद्धो भगवाती, भगवान बुद्ध असे आहे. कसे की जे प्राणी मात्रांना ज्ञानाचा बोध करून देतात. प्राणी मात्रांना ज्ञानाचा बोध करून दिल्यामुळे त्यांना बुद्ध असे म्हणतात. बुद्ध हे गुणवाचक आहे, ज्ञानवाचक शब्द आहे. म्हणून या प्रकारे ज्ञान भरलेलं आहे. पूर्ण या शब्दामध्येच ज्ञान भरलेलं आहे, गुण भरलेले आहे. म्हणून बुद्ध कोणी व्यक्ती नव्हे, ते बुद्ध म्हणजे ज्ञान आहे, सर्वोच्च ज्ञान आहे, गुण आहे, सद्गुण आहे. त्या गुणाचा पुतळा सिद्धार्थ गौतम बुद्ध, म्हणून ते बुद्ध आहेत. अशा प्रकारे आपण आज 8वा आणि 9वा गुण, भगवान बुद्धामध्ये जे 9 गुण असतात त्यापैकी आज आपण 7 पर्यंत आपण अभ्यास केला होता. आज 8वा गुण आणि 9वा गुण या 2 गुणाचा अभ्यास केलेला आहे. तर बुद्धामधले 9 गुण आज संपन्न झालेले आहे. तर आपण जे काही पुण्यकर्म अर्जित केलेलं आहे, या धम्मदेशनेला श्रवण करून मी ही धम्मदेशना भगवान बुद्धाची तुमच्यापर्यंत पोहोचवून जे धम्मदेशनामय पुण्यकर्म अर्जित केलेलं आहे, हे पुण्यकर्म मी 4ही दिशेला असणाऱ्या देवतागणांना अनुमोदन करतो. या पुण्यकर्माच्या बलाने 4ही दिशेतील देवतांना श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो. 4ही दिशेतील देवता बुद्ध शासन चिरस्थायी ठेवण्यासाठी मदत करो. 4ही दिशेतील देवता तुम्हा सर्वांना धर्मश्रवण करण्यास श्रोत्यांना धार्मिक सुरक्षा प्रदान करो. या पुण्यकर्माच्या बलाने 4ही दिशेतील देवतांना बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो. साधू साधू साधू. यानंतर हे जे पुण्यकर्म अर्जित केलेलं आहे, संग्रहित केलेलं आहे, हे पुण्यकर्म आपण आपले गुरुजन, आचार्य, उपाध्याय, जन्म देऊन महान उपकार करणारे उपकारकर्ता, माता पिता, संकटकाळी मदतीला धावून येणारे ज्ञातिगण, 4 प्रत्ययाने भिक्षू संघाची सेवा करणाऱ्या उपासक उपासिका, चिवरदान करून, भोजनदान करून, शयनासन दान करून आणि दवाई दान करून, या 4 प्रत्ययाने जे जे उपासक, ज्या ज्या उपासिका भिक्षू संघाची सेवा करतात त्यांच्यापर्यंत हे पुण्यकर्म पोहोचो. या पुण्याच्या बलाने त्यांच्यावर येणारा सारा आपत्ती, विपत्ती, दुःख, भयरोग नष्ट हो. त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये, व्यवसायामध्ये अभिवृद्धी हो. ते बुद्ध शासनामध्ये राहत हो. त्यांना श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो. सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या शासनामध्ये त्या सर्वांना उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो. साधू साधू साधू. सब्बीतियो विभज्यन्तु सब्बरोगो विनाशतु माते भवन्त्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव. आयु आरोग्य संपत्ति सर्ग संपत्तिमेव च ततो निब्बान संपत्ति इमिनाते समीजतु.
साधु साधु साधु।